ऐका महिमा बडीची बोर खाई बिल्ली थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ दयाला ऐका महिमा बेडीची बोरे खायले थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ दयाला होय सुदाम देवाचे पक्के मारी कोरडे थोर प्रेमाचा भुकेला भुकेला हाच दुष्काळ दयाला हे सुदाम देवाचे पके मारी कोरडे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ दयाला आन म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे म्हणे भक्ती पुढे उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ दयाला भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ दयाला विठोबा रखुमाई ढोबार खुमाई विठोबा रखुमाई ढोबार खुमाई ढोबार खुमाई ढोबार खुमाई ढोबार हरे हरे ढोबार खुमाई ढोबार खुमाई ढोबार खुमाई ढोबार खुमाई ढोबार खुमाई ढोबार खुमाई हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज जालना हरिभक्तीपरायण मृदंगाची साथ आमचे रवी महाराज हरिभक्तपरायण विदर्भ कोकिळा भरतजी महाराज बोरकर. तुम्ही सरकार पुढे पुढे महिला मंडळ व्हावा समोर समोर या. थोडं पुढे पुढे सरका. काही काही पाहुणे 12 वाजेपर्यंत येणार आहेत, त्यांच्यासाठी जागा ठेवा. थोडं सरका पुढे पुढे. आई या पुढे पुढे थोडं. आई आई पुढे या थोडं थोडं. काही काही आपले पाहुणे गावातील 12 वाजेपर्यंत येणार आहेत, त्यांच्यासाठी जागा ठेवा कृपया. आता बघा तुम्ही कोण कोण पाहुणे येतील, लक्ष तुम्ही ठेवा.
महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची ऐका
बुवा हे हाच दुष्काळ दयाला ओ रे वा टाळी टाळी वा रे वा हाची दुष्काळ हाची दुष्काळ दयाला दयाला हाची दुष्काळ दयाला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला
महिमावडीची ऐका महिमावडीची बोरे खाई भिल्लटीची. बोलता नाही को नको मला, फक्त आवाज ऐका महिमावडीची बोरे खाई भिल्लटीची. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेची. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. ऐकू नको न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे. तुका म्हणे भक्ती पुढे. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम. सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. श्री ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरः. सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा अव्यरू. संपाद ज्ञानम च विदाय भक्तिम विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवंतम सुविचारयुक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम. बसलेल्या सर्वांना एक विनंती आहे. बसलेल्या सर्वांनी माझ्यासोबत एक श्लोक म्हणा. बसलेल्या सर्वांनी म्हणा. बसलेले सर्व. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर गुरुर. तुम्ही असं एकादशी असल्यासारखा का म्हणताय बरं? म्हणजे कळतंय का? असं द्वादशी सारखा म्हणा ना जरा. एकादशी सारखा म्हणजे असं नाही. गुरु असं द्वादशी नाही का? कळतंय ना मला काय म्हणायचंय? सर्वांनी एकदा. गुरुर ब्रह्मा गुरुरस परब्रह्म तस्मै श्री गुरवे. याच्या पुढचं म्हणणं का नाही तर आमचं काम पडणार नाही. जय जय श्री राधा रमण. कमी झालंय. जय जय श्री राधा रमण. जय जय नवल किशोर. जय गोपी चित चोर प्रभु. जय जय माखन चोर. राधा मेरी स्वामिनी. राधा मेरी स्वामिनी. मैं राधे तेरो दास. जन्म जन्म मोई दीजिए श्री वृंदावन को अपरंपार है शक्ति तेहारी. अपरंपार है शक्ति तेहारी. तुम पर रीज़े अवध बिहारी. तुम पर रीज़े अवध बिहारी. राम भक्त मोहे शरण में लीजे. कर दुखों से पार पवन. ऐका आता. म्हणा दिला जरा वाला लाडका बहीण. पवन गोड पात्र वाटत जाते. आता तुम्हाला कीर्तन झाल्यावर समजा. ऐका 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 ऐका. हे दुःख भंजन. हे दुःख
पवनसुत विनती हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार अष्टसिद्धि नवनिधि के दाता अष्टसिद्धि के दाता दुखियों के भाग्य विधाता तुम भाग्य विधाता सिया राम के काज सवारे मेरा कर उद्धार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुःख भंजन मारुती नंदन मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार विनती वारंवार विठ्ठला हॅलो विठाला 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 ऐका महिमावडीची ऐका महिमावडीची बुरे खाई बिल्लटीची थूर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला अनंत कृपा विभूषित अनंत कोटी ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान रुक्मिणी प्राणवल्लभ अखिल जगदाधार श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम व परंपार कृपेद्वारा कैवल्य ज्ञान सिंधू ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मैबाप अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्य राग्रसिक वारकऱ्यांचा परमोच्च मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारे तद्वत ज्यांच्या येण्याने संपूर्ण विदर्भ प्रांताला पंढरपुरत्व प्राप्त झालं आणि ज्यांच्या छत्रछायेमध्ये परमार्थाची सुरुवात करण्याचं सद्भाग्य लाभलं ते मधुराद्वैती कोटीतील उच्च साधू एक वितराग अवलिया संत समर्थ सद्गुरु श्री संत गजानन बाबा आदी करून ब्रह्मचितकला जगत्रय जननी योगिनी स्वरूप असणाऱ्या जगन्माता आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून पंचक्रोशीतील सर्व भगवदनुरागी महान वैष्णवांना स्मरण करून उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्रातील दिग्गज थोर वारकरी मंडळींच्या चरणारविंदी पुनश्च एकदा त्रिवार भावाने अभिवादन करून मला भगवत सेवेला प्रारंभ करायचा आहे आणि ऍडव्हर्टाईजला टाळून आलेले सर्व श्रोते नाही लक्षात येणार लगेच नाही लक्षात येणार ऍडव्हर्टाईजला टाळून आलेले श्रोते म्हणजे ते पहिला आरंभ म्हणजे यांना ऍडव्हर्टाईजच वाटते पण म्हणजे जाहिरात अगदी पण वेळेवर आलेले तुम्ही सर्व श्रोते मला वाटतं येते का नाही कोणी म्हणतात पण बरोबर वेळेवर आलेले तुम्हा सर्व श्रोत्यांच्या महिषाच्या नाही का तुमच्या सर्वांच्या चरणारविंदी पुनश्च एकदा त्रिवार भावाने अभिवादन करतो सुरू असणाऱ्या पुढच्या वर्षी पहिलं तप पूर्ण करणाऱ्या आपल्या या नामयज्ञामध्ये पुढच्या वर्षी 12 वर्ष होतील आणि दर 12 वर्षानंतर एक तपपूर्ती सोहळा होतो असं म्हणतात आणि पुढच्या वर्षी तुमचं एक मोठं तप होणार आहे आणि त्या तपाच्या फक्त एक पूर्व संध्येला म्हणजे पूर्व उत्सवाला उपस्थित असणारे तुम्ही सर्व गावकरी मंडळी तुमच्याही चरणारविंदी पुनश्च एकदा त्रिवार भावाने दंडवत करतो अनेक वर्ष मध्यंतरी माझ्यासारख्या हार्दिक पांड्याला मागे ठेवून नाही चुकलं ते नाही का मागे थोडा वेळ काहीतरी ICC साठीच तुम्हाला मला काढावं असं वाटलं असेल म्हणून मध्यंतरी कुठेच तरी मला असं उमगवलं तुम्ही 2-3 वर्षानंतर बरेच जण आले बरेच जण गेले नाही का आता नाही बोलत मी जास्त बरेच आले बरेच गेले पण आपल्या गावाच्या सुरुवातीपासून ते तपपूर्ती सोहळ्यापर्यंत सुद्धा उपस्थित असणारे ज्यांच्या कंठामध्ये सरस्वती माता कायम मुक्कामाला आहे मी एकदा नाही म्हणत कायम मुक्कामाला आहे असं विदर्भाचं वैभव हरिभक्त परायण आदरणीय आमचे भारत बाबा बोरकरत एकदा बाबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा ह्या टाळ्या कमी झाल्या एकदा फार जोरदार टाळ्या वाजवा हा आता मला जरा गोड वाटतं या अनुषंगाने सुंदर चाल ज्यांनी गायली ते हरिभक्त परायण संगीत विशारद आमच्या सागर भाऊंचे परम सखे आणि आमचे गुरुबंधू हरिभक्त परायण आदरणीय आमचे पांडुरंग महाराज जाधव आहेत एकदा महाराजांसाठी पण जोरदार टाळ्या वाजवा इकडून अगदी
ज्यांच्या हातामध्ये इंद्रोम वादी मृदंग जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा, या भागवताच्या उक्तीनुसार मृदंगाची देवता इंद्र देवता ज्यांच्या हातामध्ये अगदी सहजगत्या उपलब्ध आहे, ते मृदंग सम्राट तालमनी हरिभक्तपरायण मराठवाड्याचं वैभव आमचे रवी महाराज ना, हरिभक्तपरायण रवी महाराज आहेत. एकदा दादांसाठी पण जोरदार टाळ्या वाजवा. इकडून आपल्याच गावचं वैभव आमच्या सरांचे चिरंजीव, बरोबर, शेगावला राहतात सर, आमचे सरांचे चिरंजीव आमचे आदरणीय दादा सुद्धा महादेव महाराज नाही, दादाई महादेव दादाई कीर्तनाला उपस्थित आहेत, ज्यांच्या हातात सरस्वती आहे. एकदा त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा. इकडून विनेकरी बाबा, गावातली सर्व टाळकरी मंडळी, या छोट्या सगळ्या माझ्या बहिण्यांसाठी एकदा जरा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या मायबापासाठी या टाळ्या असतील सगळ्या, अत्यंत गोड प्रभावाने. दुसरा दिवस असं वाटत नाही, मला वाटत होतं ते म्हणत होते काल जरा वावटळत आली होती, काळजी करू नका म्हटलं, मी वावटळी दिवा लावणार आहे. या अनुषंगाने उपस्थित असणाऱ्या सर्व परिसरातील तुम्ही सर्व वारकरी मंडळी, तुमच्याही चरणारविंदी मी दंडवत करतो. ज्यांचं माझ्याकडे आज कीर्तन सौजन्य आहे ते श्री अर्पितजी गजानन टिकार. मागच्या वर्षीच मला वाटतं 1 वर्ष झालं नाही आमच्या गजानन भाऊंना जाऊन. त्यांचा संकल्प होता की एक सौजन्य घेतलं पाहिजे. या अनुषंगाने मध्यंतरी आम्हीही त्यांच्या घरी भेटीला आता गेलो होतो. या अनुषंगाने त्यांचं मागच्या वर्षी संकल्पच होता की महाराज एखादं सौजन्य माझ्याकडे असावं, असं गावकऱ्यांनी त्यांना सांगून ठेवलं होतं. पण त्यांच्या परिवारांनी त्यांचा संकल्प म्हणून हे सौजन्य स्वीकारले. त्यांचा चिरंजीव तो अर्पितने हे सौजन्य स्वीकारलं. या टिकार परिवाराच्याही चरणावर दंडवत करतो. सुंदर असा साऊंड सिस्टम आहे. स्वरांजली साऊंड खरंच स्वरांजली आहे, म्हणजे बेस्वरांजलीला पण स्वरांजली म्हणायला लावते असा तो स्वरांजली साऊंड आहे. म्हणजे कीर्तनकार बेसूर असला तरी ते स्वरात आहेत संतोष भाऊ. महाराष्ट्राचं वैभव मध्यंतरी एक त्यांचं कार्य मोठं आहे हो. हा माणूस बोरकर बाबा पैशाला महत्व देणारा माणूस नाहीये. मागे आळंदीची वारी, नामदेवरायांचा सोहळा, पालखी मार्ग आळंदीकडे येत होता आणि सासवडच्या घाटात जेसीबी दिंडीत शिरला होता. त्या दिंडीमध्ये 2 जण वारले होते. एक नामदेवरायचे 14वे वंशज सोपान महाराज आणि एक आमचे परम मित्र हरिभक्तपरायण आदरणीय अतुल महाराज आळशी यांचा सप्ताह आम्ही 5 वर्ष आता पूर्ण केला. विनामानधनी सप्ताह केला. 5 वर्ष पूर्ण केला आणि त्या 5ही वर्षाला 1ही रुपया न घेता ज्यांनी आपल्या साऊंडचं सौजन्य दिलं ते म्हणजे आमचे संतोष भाऊ. या व्यक्ती नुसतं पारमार्थिक अंतकरणात सुद्धा ज्यांच्या परमार्थ आहे ते आमचे संतोष भाऊ आहेत. स्वरांजली साऊंडचे सर्वा त्यांच्याही चरणावर दंडवत करतो. ज्यांच्यामुळे मला इथं येण्याचं सद्भाग्य लाभलं ते आमचे जावई, आमचे नाव घेत नसतात म्हणतात जावयाचं. आता ते टिंब तुम्हाला समजलं बरं का, आता मी जास्त बोलत नाही. आमचे जावयाचं नाव घेत नसतात म्हणतात, असं म्हणतात शास्त्रात. त्या अनुषंगाने भोलेनाथाचंच नाव त्यांचं आहे, जे तुमचंच नाव आहे तेच त्यांचं नाव आहे. म्हणजे आता ते कळालं तुम्हाला, आता जास्त वेळ देत नाही. या अनुषंगाने गोड असं आमचे ते लहान आहे, काय त्यांचं नाव, ज्यांच्याकडे जेवण झालं लहान प्रमोद नाही, गोड ते पातळ रोट्या होत्या बा, पातळ बाटी आपणार मणक्यानं खाई ना काहीच सोलार बाटी सडेल बोंबला नाही का, दारू मत पिर मार बा. पण ते आता ते आमचे सगळे तिकडे तोच भाग आहे. आता नाही बोलत जास्त. अभंगाच्या पदाकडे येतो. विठ्ठल भजन करा. विठ्ठल ऐका महिमावडीची बोरे खाई बिल्लिटीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा अत्यंत महत्वाचा अभंग आहे. या अभंगामधून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देवाला ज्या प्रेमाची भूक आहे आणि देवाला ज्या प्रेमाचा दुष्काळ आहे त्या प्रेमाचा विचार आजच्या अभंगात मांडतात. और प्रेमाचा भुकेला. प्रेम सांगतात या एका शब्दावरून चिंतनाला प्रारंभ करतो, कारण सध्या जगाला प्रेम सांगण्याची नितांत गरज आहे. या जगाला प्रेम कशाला म्हणतात आणि प्रेमाची व्याख्या काय असतात या जगाला कळत नाही. जुन्या काळामध्ये आपल्याच विदर्भातला शब्द आहे. जुन्या काळामध्ये आपल्या शेजारी राहणारा, आपल्या जातीचा, धर्माचा, आपल्या जवळचा सोयरा नसायचा, पण त्याच्याशी सुद्धा प्रेमाचे संबंध असायचे. आमच्या वारकऱ्यावर कोणी काही जात पाहून प्रेम करतं का? आहा. अरे आळंदीमध्ये एका खोलीत राहणारी 5ही मुलं कोण्या जातीचे आहेत त्यांना कळत नाही, पण तरी सुद्धा ते आपल्या भावाप्रमाणे एकमेकांसोबत चांगले वागतात. पण जुन्या काळामध्ये शेजारचा संबंध कुठलाही नसायचा, पण तरी सुद्धा त्याच्यासोबत प्रेमाचं नातं असायचं. जुन्या काळामध्ये याला शब्द होता महादेवराव, की जुन्या काळामध्ये याला शब्द होता की आमचा आणि त्यांचा घरोब्याचा संबंध. बरोबर आहे? बरोबर आहे का मी बोलतोय? खरं आहे का बाबा? जुन्या काळामध्ये घरोब्याचा संबंध असं त्याला नाव दिलं होतं, घरोब्याचा संबंध.
म्हणजेच प्रेमाचा संबंध. रक्ताचं नातं नसलं तरी प्रेमाचा संबंध असायचा. पण अलीकडच्या काळामध्ये तो प्रेम नावाचा शब्द संपला. अरे अलीकडच्या काळामध्ये जातीचा धर्माचा नसताना प्रेम तर सोडा, पण रक्ताचा नाताचा असणारा सख्या भावावर सुद्धा आपलं प्रेम नाही. परवा आमच्या डोळ्यासमोर एक फेसबुकवर क्लिप आली की दोघं भाऊ एका बांधासाठी कोर्टामध्ये केस लढत होते. नाशिकच्या कोर्टाच्या समोर बाहेर आलेच आणि त्यांचा तो एवढी हाणामारी झाली की त्या एका भावाने त्या एका भावाच्या डोक्यात काठी टाकली आणि कोर्टाच्या समोरच त्या भावाचा मृत्यू झाला. अलीकडच्या काळात रक्ताचे संबंध जर आपल्याशी प्रेमाने वागत नसतील तर हा प्रेम सांगावं कोणाला? कारण जगाच्या पाठीवर व्यवहारातल्या लोकांना प्रेम कशाला म्हणतात हे कळत नाही. प्रेमाची व्याख्या, खरी प्रेमाची व्याख्या केली संतांनी. तुम्हा आम्हाला प्रेम कशाला म्हणतात हे कळत नाही. जरा तुम्ही तरुण मुला मुलीचे आई वडील असाल तर माझे शब्द जरा कान उंच करू नये का? तुम्ही आम्ही प्रेम कशाला म्हणतो? शिकलेल्या लोकांनी केलेली भारत बाबा प्रेमाची व्याख्या तर फार वेगळी आहे हो. या शिकलेल्या बावळट लोकांना प्रेम कशाला म्हणतात हेच कळत नाही. मीही शिकलेला आहे म्हणून बोलतोय. शिकलेल्या लोकांनी केलेली प्रेमाची व्याख्या फार बिभत्स आहे, फार घाण आहे. शिकलेल्या लोकांना प्रेम कशाला म्हणतात हे कळालंच नाही आणि खरी व्याख्या केली फक्त संतांनी. ऐका, हा विषय माझ्या वयाला शोभत नाही, पण तरी सुद्धा या विषयाला थोडा स्पर्श करतो समाज हितासाठी. पण या विषयाला स्पर्श जर झाला नाही तर उद्या एखाद्या कीर्तनकारांनी जर 8 कीर्तनकारापैकी या विषयाला स्पर्श केला नाही तर कदाचित त्याचं काहीतरी वेगळं झाल्यानंतर त्याची जी कृतज्ञता आहे ती आमच्या डोक्यावर पळेल. म्हणून मला या विषयाला स्पर्श करू द्या. हा विषय माझ्या वयाला शोभत नाही. विषयाला स्पर्श करतो पण बिभत्सपणा येऊ देणार नाही याची काळजी मात्र मी वयानुसार घेणार आहे. तुम्ही आम्ही प्रेम कशाला म्हणतो दादा जरा ऐका. 26 वर्षाचा एखादा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची एखादी तरुणी जर एकत्र आली ना तर हे जग त्याला प्रेम म्हणतं. बरं का भारत बाबा? 26 वर्षाची एखादी तरुण मुलगी आणि 22 वर्षाचा एखादा तरुण जर एकत्र आला तर तुम्ही आम्ही त्याला प्रेम म्हणतो. पण माझ्यासारखा धर्मवेडा व्यक्ती या घटनेला प्रेमच मानायला तयार नाही. कारण का? 26 वर्षाचा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची तरुणी जर एकत्र आल्याने प्रेम झालं असतं ना साहेब तर 10 ते 12 महिन्या आधीच घडलेली घटना. बस त्याला स्पर्श करतो निघतो. मला धर्म नाही सांगायचा, मला प्रेम सांगायचे, फक्त प्रेम. एका वर्षाआधीच घडलेली घटना आहे. 26 वर्षाचा मुस्लिम समाजातील आफताब नावाचा मुलगा, मी मुस्लिम समाज म्हणतोय, आणि 22 वर्षाची हिंदू समाजातील, हिंदू समाज म्हणतोय कारण या जगाला, या महाराष्ट्रातल्या लोकांना हिंदूही हा समाज आहे हेच माहित नाही. आमचा समाज म्हणून गुंतलेल्या लोकांना सांगायचंय की सकल समाज हा हिंदू समाज आहे. 26 वर्षाचा मुस्लिम समाजातील आफताब नावाचा मुलगा आणि 22 वर्षाची हिंदू समाजातील श्रद्धा नावाची मुलगी, या दोघांचं कॉलेजला प्रेम झालं दादा. आणि त्या प्रेमाचा परिणाम सांगायचा आहे मला, जरा सांगू द्या. 22 वर्षाची श्रद्धा नावाची मुलगी, या दोघांचं कॉलेजला प्रेम झालं आणि त्या प्रेमाचा परिणाम जरा ऐका, थोडं ऐका. परिणाम जरा ऐका. त्या श्रद्धा नावाच्या मुलीच्या शरीराचे 35 तुकडे करण्यात आले. ते 35ही तुकडे फ्रीजर मध्ये ठेवण्यात आले आणि त्यातला दररोज एक एक तुकडा काढून जंगलामध्ये, डोंगरामध्ये, जंगलातील हिंस्र पशूंना खाण्यासाठी 35 दिवस दररोज एक एक तुकडा टाकण्यात आला. म्हणून आजही मला प्रश्न पडतो, प्रेम जर शरीराचे 35 तुकडे करत असेल आणि तरी सुद्धा झोपलेला आंधळा हिंदू समाज याला प्रेम म्हणत असेल तर या शिकलेल्या लोकांना सुद्धा प्रेमाची व्याख्या कळाली नाही. या जगाला सुद्धा प्रेमाची व्याख्या कळाली नाही. काय तो रात्री सिनेमा बघितला भारत बाबा, आमच्या पास्टूला छावा सिनेमा दाखवला. काय वाक्य येत होते, जा रहे हैं महाराज आपकी शत्रुओं की चोट पर लगने. कवि कलशाचे शब्द आहेत. हम कहते थे ना महाराज की हम नमक है, तुम नमक नहीं हो कवि, तुम तिलक हमारे माथे का. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. 26 मला सांगायचा माझा मुद्दा हा होता
तुम्हा आम्हाला प्रेमाची व्याख्याच, माझी भाषा कळते का हो तुम्हाला? मी काय म्हणतोय कळते का? तुमचा जिल्हा, तुमचा जिल्हा दादा, हा? तुमचा जिल्हा बुलढाणा. आता तुमचेच पालकमंत्री आम्हाला आहेत भाऊ, जरा गोड बोलावं लागेल नाही का? आणि ते माझी भाषा मी पण पक्का तुमच्या, आता तुमच्या इथं 2-4 किलोमीटर सोडलं शहापूरच्या पुढे की झाला पातूर सुरू, अकोला सुरू झाला. आता ते हा नाही, आता माझी भाषा कळेल मग तुम्हाला. आता आम्ही आळंदीला गेल्यामुळे मला तुला अशी भाषा येते, नाहीतर आम्ही आळंदीला जायच्या आधी असंच होतं आमचं, मले तुले कावेल गाणे असंच काम होतं. पण ते आळंदीला गेल्यामुळे मला तुला नाही का, ते आमची क्लिप लय व्हायरल झाली आता त्या गोरेगावची नाही का. गावातलं साधं पोरग जर पुण्यात 2 महिने कंपनीत कामाला गेलं, 2 महिने, आम्ही तर 12-12 वर्ष राहिलो त्याच्यामुळे ही भाषा चिटकली. पण गावातलं पोरग साधं जर 2 महिने दादा पुण्यात कंपनीत कामाला राहिलं ना भाऊ, 2 महिन्यात भाषा बदलत नाही. बदलते का? पण ते 2 महिन्यात जर गावाकडे आलं ना तर ते असं बोलत नाही मले तुले गाबे गण्या गाव्या असं नाही म्हणत. ते गावाकडे आल्यानंतर म्हणते मल्ला तुल्ला. मग ते गावातले पोरं म्हणतात हा कामातून गेला. असंच होते का नाही? ते विनाकारण शुद्ध बोलायचं फॅड आहे. आता तर एवढं शुद्ध बोलायचं फॅड आलं की आपल्या पुरुष वर्गाकडे थोडं कमी आहे. हा, लाडक्या बहिणी हो, 3-3 हजार आले होळीच्या आंधी. आपल्या पुरुष वर्गाकडे थोडं शुद्ध बोलायचं फॅट कमी आहे. पण ह्या ज्या आहेत की नाही जुन्या म्हाताऱ्या आपल्याकडच्या स्त्रिया साध्या सहज सोपं बोलायच्या दादा. पण आताच्या पोरी काय बोलतात हो, सांगूच का? 12वीचे पेपर 3 वेळेस देते, 12वीचे पेपर 3 वेळेस देते, पण लग्न होऊन सासरला आली की तिची भाषा आहे का? काय बोलतात हो. मला आणा सुमन, मला आणा फार कामे आहेत, मला आणा फार. आता बापाच्या घरी मले म्हणून तर आयुष्य गेलं. इकडे आली की मला आणा फार कामे आहेत. बरं बोलता बोलता तिचं पितळ उघडं पडते. पितळ कसं उघडं पडते थोडं सांगू का? थोडं पितळ कसं नाही, ते काळजीच करू नका आता. ते पितळ कसं उघडं पडते? मला आणा ऐकलं का पंचफुला, मला आणा फार कामे आहेत. म्हणे काय कामे आहेत तुला? पितळ कसं उघडं पडते? म्हणे मला आणा सुमन, मला आणा फार कामे आहेत. म्हणे काय कामे आहेत तुला? मला आणा सकाळी ना. पितळ कसं उघडं पडते? मला आणा सकाळी ना 9 वाजता उठून शेतामध्ये जायचंय आणि 11 वाजता वावरातून घरी यायचंय. मग तुला जर वावरातूनच घरी यायचं होतं तर शेतात जायचं कुठं ना काऊन केला? हे विनाकारण शुद्ध बोलायचं. पण मी त्यातला नाही भाऊ, आम्ही 12-12 वर्ष अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेर, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. घरी काही परी आवरे ना, घरी काही परी आवरे ना, अंतरीचे धावे स्वभावे बाहेर, अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. घरी तो है परी आवरे ना, घरी तो है परी आवरे ना, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे किती आवरलं महाराज तरी आपल्या मूळ भाषेवरून जात नाही. पण मी यातला नाही, त्या आळंदी राहिल्यामुळे ही भाषा येते. पण तुम्हाला कळेल या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करतो. विठाल तुम्ही आम्ही कशाला प्रेम म्हणतो, त्या प्रेमाची व्याख्या तुम्हाला आम्हाला कळत नाही. पण संत ज्याला प्रेम म्हणतात ते प्रेम वेगळे. नामदेवरायांना विचारा प्रेम कशाला म्हणतात. नामदेवराय म्हणतात देवा विष्णुदास नामा विनवी परोपरी ते प्रेम श्रीहरी मज द्यावे. कोणतं प्रेम मज द्यावे नामदेवराय? धेनूच रेवणी वत्स असे घरी, चित्त वत्सावरी घेऊन फिरे, तैसे माझे मन राहोगा ईश्वरी, मग मी सुखे संसारी असे नका. तुकोबारे त्याचीच व्याख्या सांगतात. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळी. ज्या संतांनी जे प्रेम मागितलंय ते प्रेम अगदी सोपं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगू का? तुम्हाला कळेल या भाषेत सांगतो.
ते प्रेम श्रीहरी मज द्यावे. पण कोणतं प्रेम नामदेव आहे? त्या प्रेमाची व्याख्या संतांनी सांगितली. समजून चला, शेतकऱ्याच्या शेतात नुकतीच व्यालेली गाय. माझी भाषा कळते ना आपल्याला? शेतकऱ्याच्या शेतात नुकतीच व्यालेली गाय आणि त्या गायीचं वासरू मातीत पडलेलं आहे. गायीचं वासरू मातीत पडलेलं आहे. मातीत पडलेल्या नुकत्याच व्यालेल्या शेतकऱ्याच्या त्या जे वासरू मातीत पडलेलं असतं त्याच्या सर्वांगाला घाण लागलेली असते. वासराच्या सर्वांगाला घाण लागलेले. जन्माला आल्या आल्या दादा वासराचा पहिला प्रयत्न काय असतो? हा ये बात. पहिला प्रयत्न वासराचा असतो आपल्या पायावर उभं राहण्याचा. पण मी हे जरा गावरान गाई विषयी बोलतो बरं, जर्सी विषयी जाऊ नका. जर्सीचं वासरू 6 महिने उठत नाही. एक वाक्य आहे भारत बाबा, काही तासात गावरान गाईचं वासरू उभं राहतं. काही तासात खाली पडतं, परत उभं राहतं. एक सांगू, गावरान गाईच्या वासरांनो, या समाजातल्या लोकांनी आपल्याला किती वेळेस पाडलं तरी उभं राहण्यासाठी आपली धडपड नेहमी असली पाहिजे. गावरान गाईचं वासरू खाली पडतं, परत उभं राहतं, परत खाली पडतं, परत उभं राहतं. एक सांगू का, जे ओरिजिनल नंबरी असतं ना, जे देशी असतं ना, देशी म्हणजेच गावरान, जे देशी असतं, जे गावरान असतं आणि जे ओरिजिनल ब्रँडेड असतं त्यालाच पाडण्याचा प्रयत्न होत असतो. नाहीतर खोट्याला पाडण्याचा प्रयत्न कोणीच करत नाही साहेब. किती वेळेस या गावरान गाईचं वासरू तरुणांनो तुम्ही पडलात तरी त्या गावरान गाईच्या वासराने मी ब्रँडेड आहो हे सिद्ध करण्यासाठी परत उठलं पाहिजे, परत उठलं पाहिजे. ते बघा, गावरान गाईचं वासरू मातीत पडलेलं असतं, नुकतंच व्यालेलं असतं, त्याच्या सर्वांगाला घाण असते. ते परत उभं राहतं, परत खाली पडतं, परत उभं राहतं. पण थोड्या वेळाने रवी महाराज त्याचे पाय जमिनीशी घट्ट होतात. एकदा का त्या वासराचे पाय मातीशी घट्ट झाले ना की ते वासरू उभं राहतं. मग त्याचा पहिला प्रयत्न दादा सफल होतो. मग ते त्याच्या दुसऱ्या प्रयत्नाला लागतं. ए पूर्व ऐका रे, दुसऱ्या प्रयत्नाला लागतं. कोण्या? आता बोला. गायीच्या स्तनाकडे ते जातं. कास शब्द आहे, वा सुंदर शब्द आहे. ज्ञानोबांनी कासच सांगितलंय. ते गायीच्या स्तनाकडे जातं. आता सांगा कंचनपूरकर, गायीच्या स्तनाकडे जाण्यासाठी गायीचं दूध कसं पिलं जातं याचे क्लासेस त्या कुठेही त्या वासराला लावावे लागत नाही. विज्ञानाच्या थोबाडीत मारली आमच्या भावनेने, आमच्या श्रद्धेने. श्रद्धा ही विज्ञानाच्या पलीकडची आहे. आपल्या गावातली नाही, श्रद्धा ही विज्ञानाच्या पलीकडे आहे. प्रेम आणि भावना ही विज्ञानाच्या पलीकडची आहे. अरे, विज्ञानाला एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी त्याचा अनुलोम विलोम, त्याची संकल्पपूर्ती, त्याची व्याख्या सांगावी लागते. पण वासराला कधीच असे क्लास लावावे लागत नाहीत की आईचं दूध कसं प्यावं म्हणून. हा धनंजय साहेब मागे वा. तुमचा आता हा, ते वासरू गाईच्या स्तनाकडे जातं आणि गाईच्या स्तनाला गेलं की ते गाईच्या स्तनाला आपलं, तुम्ही बोलत कोण नाही, तुम्ही बोला ना काहीतरी. असं काय करता तुम्ही? घरून आले का विचारून की कीर्तनात काहीच बोलायचं नाही बरं तुम्ही आज? असं काही नाही ना? का काही घरच्याची आज्ञा पाळणारे तुम्ही आहात का? मग ऐका जरा, मोकळं ऐका जरा. असं कोरोना सारखं नका, असं जरा मोकळं बसा ना. असं गेला कोरोना, आता संपलं सगळं, नाही का? गोड जगलं पाहिजे माणसानं. महाराज 60 वर्षाचं आहे तरी सुद्धा आमचे बाजा ब्रह्माना बाजा बाजा गाजा. जरा जाऊ द्या आता, नाही तिकडे जात. ते गाईचं वासरू त्या गाईच्या स्तनाकडे निघतं आणि गाईच्या स्तनाकडे गेलं की गाईच्या स्तनाला तोंड लावतो. विनोद सोडा, गाईच्या स्तनाला तोंड लावतो. गाईच्या स्तनाला तोंड लागलं की शेतकरी म्हणतात त्या गाईला पान्हा फुटतो. आणि गाईला पान्हा फुटला, हा आता गेले पान्हा, गाईला पान्हा फुटला की मग ते वासरू गाईच्या पाण्याच्या स्वरूपात ते दूध ओढायला लागतं. एवढं एकाग्रतेने पितं ना. ज्ञानोबारायांचा भाव सांगू का भारत बाबा? ज्ञानोबाराय म्हणतात की ते वासरू एकदा का त्या गायीच्या स्तनाला अनन्य झालं की मग ती गाय असा विचार कधीच करत नाही की मी आता याला थोडंच दूध पाजते आणि नंतरच्या वेळेला भूक लागेल म्हणून दूध राखून ठेवते. गाय विचार करत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, अगाथानी किर दूध गुड परिथानासीच नवे की गोड, म्हणून सरोका सेवित याची चाळ जरी अनन्य मिळे. एकदा का ते वासरू गायीच्या स्तनाला अनन्य झालं की ती गाय विचार करत नाही की आता याला मी थोडंच दूध देते. गाय विचार करते, सरोका सेवित याची चाळ, आता दूध संपलं तरी चालेल पण माझ्या लेकराने माझ्या स्तनातलं दूध संपूर्ण संपवलं पाहिजे. मग ते वासरू दूध ओढायला लागतं. दूध संपत येतं, त्या गायीचा स्तन कमी कमी व्हायला लागतं. मग त्या स्तनातून दूध यायला कमी कमी होतं. तेव्हा ते वासरू काय करतं? बोला बोला. ते वासरू त्या गायीच्या स्तनाला हुंदके देतं. काय म्हणतात आपल्या भाषेत?
काय दौसनी का काय म्हणता तुम्ही? दुसनी हिंगोलीच्या तिकडे हा हा. डुसुकनी डुसुक मला लवकर नाही ते लहानपणापासून तिकडे आहे ना आपण ते गाईच्या स्तनाला हुंका मारत माहित आहे हुंका हुंका मारत आणि हुंके देऊ देऊ दूध पित त्या हुंक्याने म्हणतात गाईला आणखीन प्रेमाचा उचंबळा येतो. कंचनपूरकर गाईला त्या वासराचा एवढा अनन्य भाव दूध पिण्यासाठी दिसला ना काय प्रेम आहे हो. एकदा तो अनन्य भाव दिसला ना की ती गाय एका प्रेमाच्या वेगळ्या आविर्भावावर असते संतोष वेगळ्या आविर्भावावर असते आणि त्या आविर्भावावरती वात्सल्याच्या एकदा का त्या परमोच्च स्थानावरती गाय गेली कारण ती आई झालेली असते ना एकदा का त्या स्थानावरती वात्सल्याच्या प्रेमाच्या ती गाय गेली की मग तीच गाय ज्या वासराच्या सर्वांगाला घाण लागलेली आहे ज्या वासराच्या सर्वांगाला मासाचे लगदे रक्त आणि माती लागलेली आहे त्याच वासराला ती गाय बोला बोला आपल्या बोला ना जरा बोला ना आपल्या जिभेने चाटते त्याच्या सर्वांगावरची घाण साफ करते. प्रसंग रंगवता आला पाहिजे साधाच आहे आपल्यातलाच आहे पण गुरुवर्य महाराज म्हणतात अभिनयात बोलल्याशिवाय श्रोत्यांना सहज कळत नसतं. वक्त्याने बोलताना अभिनय धारण केला पाहिजे. गाय त्या वासराला चाटते चाटताना त्याच्या सर्वांगावरची घाण सगळा प्रसंग डिलीट करा. एवढा प्रसंग डोळ्यासमोर घ्या. कोणता? गाईला वासरू पिते आणि गाय वासराला चाटते. गाईला वासरू पित आता त्या मूर्त्याही भेटतात त्या गाईला पांढरी शुभ्र गाय आहे डोळ्यासमोर घ्या पांढर शुभ्र तिचं वासरू आहे आणि त्याच्या कपाळावर असा काळा डाग आहे आणि ते वासरू त्या गाईला अनन्य भावाने पित आणि ती गाय त्या वासराला जिभेने चाटते चाटत राहते. कंचनपूरकर कंचनपूरकर आपल्या वाकड्या तोंडाच्या सेल्फ्या काढणाऱ्या लोकांना जरा ऐका सांगायचंय मला या लोकांना आपल्या वाकड्या तोंडाच्या सेल्फ्या काढणाऱ्या लोकांना जरा ऐका गाईला वासरू पितन गाय वासराला चाटते हा प्रसंग पाहिला ना आता मोबाईलचं काम आहे. खिशातला मोबाईल काढा त्याचा कॅमेरा ओपन करा आणि ते चित्र आपल्या मोबाईलात कैद करा आणि त्याची मोठी प्रतिमा तयार करून आणून आपण ज्या हॉलमध्ये ज्या खोलीमध्ये ज्या बैठकीमध्ये बसतो त्या भिंतीवर गाईला वासरू पितन गाय वासराला चाटते घोड्यांचे चित्र लावण्याऐवजी हे चित्र लावा कारण जगाच्या पाठीवर प्रेमाचं उदाहरण तुम्हाला याच्या पलीकडे कुठं मिळणार नाही. प्रेमाचं उदाहरण तुका म्हणे वत्स तुका म्हणे वत्स हे असल्यावर मी म्हणायचा प्रयत्न करू तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत. गोड उदाहरण संत आजकाल तर प्रेम व्यवहारात हे व्यवहारातले लोक म्हणतात ना आपल्याला महाराज आमचं तुमच्यावर लय प्रेम थोडं मॉनिटर कमी झालं संत ते आमचं तुमच्यावर लय प्रेम आहे ते इंदुरीकरांचे गोड वाक्य आहे. सांगूच का सांगू त्याच पाकिटात इंदुरीकरांचं एवढं गोड वाक्य आहे. इंदुरीकर म्हणतात आताच्या लोकांचं प्रेम एवढं बेगडी आहे ते जुन्या काळामध्ये लोक सांगतो जरा
ते इंदुरीकरांचे गोड वाक्य. इंदुरीकर म्हणतात जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची. जरा मला मदत करा तुम्ही. इंदुरीकर म्हणतात जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची. आता लोक तोंडावर बोलतात पण तोंडावर. जरा बोला ना तुम्ही गोड. तोंडावर बोला ना माझ्या गोड. जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची. आता लोक तोंडावर बोलतात पण आणि माघारी तोंडावर आणि माघारी. लोय चौकट झालं महाराज लोकांचं. तोंडावर किती आणि आपला संप्रदाय विठाला विठाला. मुरारी बापू नावाचे संत आहेत ते. मुरारी बापू असं लिहितात, या जगात कोणाचंही प्रेम कोणावर नाही. फार गोड पद आहे ते. कोई किसी का नहीं रे झूठे, कोई किसी का नहीं रे झूठे, झूठे नाते हैं नातों का क्या. इथे माझं लक्ष. कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. होगा मसीहा होगा मसीहा सामने तेरे, फिर भी तू ना बच पाएगा. तेरा अपना तेरा अपना खून ही आखिर तुझको आग लगाएगा. हवेत आहेत लोक. हवेत उडणाऱ्यांना तो कवी सांगतोय बाबा. आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा. हसमे वादे प्यार. हे म्हणते मी तेरे बिना चैन. हे जग असे ना महाराज. सुख में तेरे साथ चले और दुख में सब मुंह मोड़ेंगे. माझ्या भाषेत सांगू का. दुख में सब रिटर्न गेर टाकेंगे, दुनिया वाले तेरा बनकर. यातलं भावलेलं मला शेवटचं वाक्य. या लोकांनी देवाला नाव ठेवायचं सोडला नाही, संतांना त्रास द्यायचं सोडलं नाही. हे जग तुम्हा आम्हाला कुठे सोडलं. संतांना नाही सोडलं, देवाला नाही सोडलं, आपल्याला कसं सोडल साहेब. चांगल्याच लोकांना त्रास आहे बरं. आपण जगाला सत्य बोलून वाईट होतो आणि लोक खोटं बोलून मन जिंकतात लोकांचे. सत्य बोलणाऱ्या माणसाला त्रास आहे. किती चांगलं वागा. ते आमचा 41 वाला बाबा म्हणते ना, किती चांगलं वागा. 40% लोक आपल्या कायम विरोधात आहे. कायम विरोधात. किती चांगलं वागा. पण विरोधात कोणते लोक आहेत माहित आहे. ज्यांच्या स्वतःच्याच हाताला घाण लागलेली. एक त्या गालिबचा एक सुंदर शेर आहे महाराज. लहजे में बदतमीजी और चेहरे पे नकाब लिए फिरते हैं, लहजे में बदतमीजी और चेहरे पे नकाब लिए फिरते हैं, जिनके खुद के खाते खराब है वो मेरा हिसाब रखते हैं. ज्यांचं स्वतःचं चरित्र काहीतरी वेगळे तेच आपल्यासारख्या वारकऱ्याला त्रास देतात. पण एक सांगू, त्रास द्यायचा संतांना सोडला नाही. हे जग तुम्हा आम्हाला कुठं सोडेल. या जगाच्या प्रेमाच्या नादात लागू नका. हे जग असं आहे. देते हैं भगवान को धोखा, इंसान को क्या छोड़ेंगे. हो नाही रे नाही कुणाचे कुणे, नाही रे नाही कुणाचे कुणे, नाही रे नाही कुणाचे कोणी.
केले दागे दोरी मेल्या मागे सर्व राहिलं तुटतील धागे दोरे नाही नाही रे नाही रे महाराष्ट्रात अनेक गायक बघितले, थोडं मॉनिटर कमी झालं. महाराष्ट्रात अनेक गायक बघितले, पण भारत बाबाचा पैसा हा आतड्यापासून येणारा पैसा आहे. भारत बाबांना लोक 35-35 हजार देतात पुण्यात. भारत महाराजांना 35-35 हजार 7-7 दिवसाचे. पण कारण यांचं खरंच गाणं मेहनतीचं आहे, नाही तर काही काही आपण असे पाहिले की माशी पण उठू देत नाही. नाही म्हणजे मी आता कोणाला बोलत नाही बरं, पण या अनुषंगाने एकदा महाराजांसाठी खरंच जोरदार टाळ्या वाजवा. ते प्रमाण त्यांचंच गायलेलं आमचं 10 लाख व्ह्यूज मध्ये गेलं. नाही रे नाही कुणाचे कोणी. या जगात कोणाचंही प्रेम कोणावर नाहीये. व्यवहारात जर पाहिलं तर या जगात आपल्याला व्यवहारातून मिळणारं कोणतंच प्रेम नाही. ते गुरुवर्य महाराज माझे 2 गुरुजी आहेत. एक ज्यांच्याकडे मी वारकरी संप्रदायाचे काही भजनाची साधना केली ते हरिभक्त पारायण गुरुवर्य श्री गुरु बंडातात्या महाराज कराडकर गुरुजी, ज्यांच्याकडे मी 12 वर्ष राहिलो. आणि एक माझे गुरुजी ज्यांच्याकडे मी 4 वर्ष व्याकरण शिकलो ते श्री गुरु गुरुवर्य पुरुषोत्तम बाबा बावस्कर गुरुजी. बाबांच्याही चरणावर दोन्ही गुरुजी माझे महाराष्ट्रातले एक फार विभूती तज्ञ गुरुजी आहेत. पण ते आमचे गुरुवर्य तात्या एक प्रसंग नेहमी सांगतात, प्रेम म्हटलं की संसारिकांच्या डोळ्यासमोर पहिलं नातं आहे पत्नीचं. प्रेम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर नातं कोणतं येते पोरं? कोणतं येते? तुमच्या डोळ्यासमोर प्रेम म्हटलं की नातं पहिलं कोणतं येतं? आईचं. काय काय कोणतं नातं? ते पाना हसन मुश्रीफ कसा बसला. पहिलं नातं कोणतं येतं? सांगा चंद्रशेखर बावनकुळे साहेब. प्रेम म्हटलं की पहिल्या डोळ्यासमोर नातं कोणतं येतं? कोणतं येतं? हा, आईचं म्हणतात ते. आता काही दिवस आईचं म्हणतील, मग बाईचंच म्हणतील. खरं नाही महाराज. घरी गेल्यानंतर जे पोरं म्हणत होते आईवर माझं फार प्रेम आहे, त्यांच्या डोक्यावर अक्षता पडल्या, घरी गेलं की मग म्हणत नाही आई कुठे. आईला घरी गेल्यानंतर आई पंची कुठे आहे. तसंच होते ते महाराज. पंची शब्द नवीन पोरांना कळणार नाही, जुन्या लोकांना कळेल तो. आता मी जुनच खोड आहे तसं. ऐका, ते गुरुवर्य महाराज म्हणतात एक प्रेमाचं नातं सुंदर. महाराज थोडं बंद करा तिथं, मस्त ऐकू. हा आता असं एकाग्रता होते नाही का, शांत. या प्रेम म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर नातं आहे पत्नीचं. ते गुरुवर्य महाराज एक प्रसंग सांगतात. जरा तरुण वर्ग झालेलेही ऐका, नाही झालेले तर जरूर ऐका. म्हणजे ज्यांचं 30 ओलांडली, पण जे आहेत त्या घरात आहेत, पण तरी सुद्धा ते ऐका. नाही कठीण नाही, कठीण नाही, ते महाकठीण आहे. पोरीला पोरग पाहायला गेलं, मुलगी पसंत आली, मुलीने मुलगा पसंत केला. माय म्हणत होती तू याच्यासोबत लग्न करू नको. म्हणे का ग? हे मलाच पाहायला आलतो म्हणे. मोठं अवघड झालंय महाराज. काय सांगावं, जाऊ द्या. झाकली झाकली. हा 29 लाखाची गरिबी बोलायचं नाही, असं मोठं बोलायचं नाही की दरिद्रता नाही का. ते याज्ञवल्क्यांचा प्रसंग सांगितलाय गुरुवर्य महाराजांनी, पत्नीचं प्रेम काय असतं. आता मी हे व्यवहारिक बोलत नाही, जरा एक पारमार्थिक आहे. माझ्या शब्दाकडे लक्ष द्या, विनोद फार झाला, जरा कान उंच करू नये का. याज्ञवल्क्य नावाचे ऋषी आहेत, त्यांच्या 2 पत्नी आहेत. एकीचं नाव आहे कात्यायी, एकीचं नाव आहे मैत्री. याज्ञवल्क्यांची श्रीमंती किती आहे सांगू? जंगलामध्ये फाटकी झोपडी फक्त ज्यांच्याकडे आहे. जरा माता वर्ग हा प्रसंग खरंच कानून, आणि पुरुष वर्गाने ऐका. जंगलामध्ये फक्त फाटकी झोपडी आहे, फाटकी झोपडी. पण या दोन्ही पत्न्यांच्या श्रीमंतीचा विचार जर माहेरचा केला तर चक्रवर्ती सम्राटाच्या 2 मुली आहेत. चक्रवर्ती राजाच्या 2 मुली एका महात्म्याच्या फाटक्या झोपडीत जंगलात संसार करतात. आणि खरंय साहेब, पत्नीची परीक्षा संकट काळात शिवाय होत नाही. विपत्ती काले भार्या परीक्षा. संकट काळात पत्नीची परीक्षा होते. एखाद्या बलाढ्य श्रीमंत धनाढ्य व्यक्तीचा संसार तर जगातली कोणतीही स्त्री करलो,
पण सकाळी 6 वाजतापासून मजुरीला जाणारी आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मजुरी करणारी आणि तिच्या हातात त्या 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 शेताच्या त्या मालकाने तिच्या हातामध्ये ती मजुरी टेकवावी आणि तिने ती मजुरी घरी घेऊन यावी. घरी घेऊन आल्यानंतर तिच्या दारुड्या पतीने तिच्या हातातली मजुरी हिसकावून घ्यावी आणि त्याच पैशाची दारू पिऊन आल्यानंतर तिलाच लात्या आणि बुक्क्याने मारावं. अशा सुद्धा आपल्या पतीचा संसार पूर्ण करणाऱ्या स्त्रिया, त्याचा संसार परिपूर्णत्वाकडे नेणाऱ्या स्त्रिया काही लक्ष्मीपेक्षा कमी आहेत? जगाच्या पाठीवर अशा बऱ्याच स्त्रिया आहेत की ज्यांनी आपल्याला सासरचा अति छळ असताना सुद्धा, अरे तुम्ही अलका कुबल टीव्हीत पाहिली, आम्ही काही अलका कुबल आमच्या डोळ्यांनी पाहिले. ज्या आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये जीवन अलका कुबल सारखंच जगल्या, ज्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये छळ आणि छळ होता, या स्त्रिया काय लक्ष्मी आणि सरस्वती पेक्षा कमी आहेत? अरे एखाद्या धनाढ्य श्रीमंत व्यक्तीचा संसार, श्रीमंताचा संसार कोणतीही स्त्री करेल, पण त्रास असताना सुद्धा बापाला ब्र म्हणून आपल्या सासरविषयी कधी शब्द काढला नाही. अशा जुन्या स्त्रियांनी मोठमोठे संसार पूर्ण, मी जुन्या म्हणतोय, आताच सोडून द्या, आता नाही. अहो आता फोन नाही उचलला तर कोर्टात बोलवते खामगावले. सोपं नाही काम महाराज, फोन नका. बऱ्याच घटना आमच्या ज्याच्यातल्या आहेत. फोन नाही उचलला तर म्हणते 7 दिवस काय तो का काय घालू चुलीत म्हणजे नाही का. ते काय कठीण काम होतं ते, जुन्या काळात होतं. आता गॅस आला नाही ते. असू द्या, थोडा विनोदी नाही, मीच विनोदी. बरं ठीक आहे, पुढे काहीतरी टाकलं वाटते. याज्ञवल्क्यांच्या 2 नाही कळालं, 3Gच आहे ना महाराज, 5G नाही. हा, ते याज्ञवल्क्यांच्या 2 पत्नी, एकीचं नाव आहे कात्यायन, एकीचं नाव आहे हा. तुम्ही झोपला का? तुम्हाला काही चहा कॉफी हवी का? झोप येत असेल तर काही हवं का आपल्याला? एकीचं नाव आहे कात्यायन, एकीचं नाव आहे मैत्री. हा, जरा इकडे डाव्या बाजूच्या थोड्या जास्त पैसे आले अकाउंटवर म्हणून हुशार आहेत. नाही कळालं. एकीचं नाव आहे कात्यायन, एकीचं नाव आहे मैत्री. असेच माफ करा, थोडे हिवाळ्याचे दिवस होते. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये याज्ञवल्क्य ग्रंथाचं स्मरण करत बसले होते आणि त्यांच्या पुढे शब्द होता प्रेम. आता या प्रेम शब्दावर काय लिहावं? गुरुहरी महाराज गोड सांगतात, या प्रेम शब्दावर काय लिहावं म्हणून याज्ञवल्क्यांचा विचार सुरू आहे. तेवढ्यात त्यांची मैत्री नावाची पत्नी दारात झाडत झाडत आली आणि याज्ञवल्क्यांचं लक्ष मैत्रीकडे गेलं. पुरुष वर्ग कान देऊ नये का. याज्ञवल्क्यांचं लक्ष मैत्रीकडे गेलं आणि मैत्रीला याज्ञवल्क्यांनी प्रश्न केला. मैत्री, फार गोड प्रश्न आहे. मैत्री, काय महाराज, मला तुला प्रश्न विचारायचा आहे. विचारा महाराज. मैत्री, खरं सांग. म्हणे काय? मी तुला एका वाक्यात प्रश्न विचारतो आणि तू उत्तर सुद्धा एका वाक्यात दे. विचारा महाराज. मला उत्तर आलं तर मी देईल महाराज. मैत्री, खरं सांग. फार गोड प्रश्न आहे कंचनपूरकर. मैत्री, खरं सांग. मी प्रेम शब्दावर बोलतोय, आता विनोद सोडा. मैत्री, खरं सांग, तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखाकरता आहे की तुझ्या सुखाकरता आहे? काय प्रश्न आहे? जी चक्रवर्ती राजा असणाऱ्या बापाचा त्याग करून फाटक्या झोपडीत संसार करते, त्या स्त्रीला विचारलेला प्रश्न आहे हा. मैत्री, खरं सांग. परत सांगतो, तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखाकरता आहे की तुझ्या सुखाकरता आहे? लयच मनावर घेतलंय ना. लय मनावर घेऊ नका, नाही तर घरी गेल्यावर मैत्रीला विचाराल, का ग मैत्री, तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखाकरता आहे की तुझ्या सुखाकरता आहे? ती म्हणील, मेल्या गपझोप आता पाहिजे भाऊ. आणि यांचं प्रेम सांगायला का शास्त्रन पुराण याज्ञवल्क्यन श्लोकन ओवीन सुभाषित? यांचं प्रेम तेव्हाच कळतं. रात्री अडकवलेल्या खुंटीला अडकवलेल्या शर्टामध्ये 1,500 असतात, सकाळी 500च राहतात. हे यांचं प्रेम. यांचं प्रेम काय महाराज? ते कोरोनाच्या काळात कळालं रवी महाराज. तुम्हाला माहित नसेल, आम्हाला माहित आहे. हा, नाही कळालं ते, आता ते पण गेलं निघून. ते कोरोनाच्या काळात त्याच वेळेस प्रेम कळालं. ते कोरोनाच्या काळात पहिली लाट निघून गेली दादा, आणि दुसऱ्या लाटीमध्ये काही ड्युट्या सुरू झाल्या होत्या. त्या ड्युट्या सुरू झाल्या होत्या दुसऱ्या लाटेत, 8 तास, 6 तास, 4 तास. त्या लाटीत मालक जर ड्युटी करून घरी आला तर या घरातूनच म्हणायच्या त्याला 12 3 वेळेस होत्या ना या. नाही कळालं.
ते येईल, गेलं निघून. या घरातूनच म्हणायचे, अहो तसे घरामध्ये येऊ नका, माझी लहान लहान लेकरं आहेत, बाहेरच पाण्याची बादली बादली बाटली म्हणून आईच्या गेली का बापाच्या घरी, बाहेरच पाण्याची बादली ठेवलेली आहे, ती तुमच्या मड्या, अरे चुकलं माझं जरा, निघून गेला शब्द, बाहेरच पाण्याची बादली ठेवलेली आहे, ती तुमच्या अंगावर घ्या, नंतरच घरात या. तो म्हणायचा, कागं पण माझे शूज कुठे, यांचं प्रेम सांगतोय. तो म्हणायचा, कागं माझे शूज कुठे काढू, म्हणे ते त्या कोपऱ्यात काढा. कागं माझे सॉक्स, म्हणे ते त्या कोपऱ्यात काढा. कागं माझी घड्याळ, म्हणे ती भिंतीवर काढा. यांचं प्रेम सांगतो. कागं माझा शर्ट, म्हणे दोरीवर काढा. कागं माझं पाकिट, ते इकडे द्या. पा कशा बारीक हसल्या, माय माय, पाकिट म्हटलं की बारीक हसल्या. आणि भारत बाबा, हे पाकिट म्हटलं की मले पण कोरोनाच आठवते. आम्हाला पण कोरोनाच आठवते, कारण कोरोनात भजन बंद, कीर्तन बंद, आमचं सगळंच बंद. बाबा, आमच्या आनंदात वाजवता का काय आता? बस तेवढं वाजवायलाच राहिलं होतं आमचं कोणीतरी बाकी. आता काय जांभळ पिकल्या झाडाखाली नाही, आता आमचा ढोल वाजला ना, आता काय करता? हे पाकिट म्हटलं ना दादा, कोरोनाच आठवते, खोटं नाही बोलत. आता इथून आग आमच्या घरी लागू शकते, पण तरी सुद्धा सांगतो, कंचनपूरकर, इको नको, इको नको, बेस्ट. कोरोनाच्या काळात रात्रीचे 2 वाजले. कोरोनाच्या काळात रात्रीचे 2 वाजले, मला झोपच येत नव्हती. कारण आम्हाला सवय पडलेली कोरोनाच्या आधी, वेगळ्या रंगाचा हाताला कागद लागल्याशिवाय झोपच येत नव्हती. तो रंगाचा कागद तुम्हाला चांगलंच माहिती आहे. रात्रीचे 2 वाजले बरं का आई, 2 वाजले, झोपच येत नव्हती. 2:30 वाजले, झोप येत नव्हती. घराच्या बाहेर आलो, राग आला, खोटं नाही बोलत, भारत बाबा, गळ्यातली माळ काढली. हे खरं आहे ना, कोरोनाच्या काळात मी गळ्यातली माळ काढली. पण लगेच कोणीतरी मागून दगड मारू नका, जरा पुढचं वाक्य ऐका. मी रात्रीच्या 2:30 वाजता गळ्यातली माळ काढली. महादेव महाराज, रात्रीच्या 2:30 वाजता गळ्यातली माळ काढली, पण फार मोठे डोळे करून बघू नका, जप करण्यासाठी काढली. जप करत, 3-4 आहेत, जप करत करत गल्लीत फिरत होतो. तेवढ्यात आमची कम पैशातच उरकलं कोरोनात. पंगत द्यायचं कामच नाही. ज्याचं भाव त्यानं कोरोना लागून द्याव. आणि ते कोरोनाच्या काळात रात्रीच्या 2:30 वाजता घराच्या बाहेर आलो, झोप येत नव्हती. आमची मंडळी, तुमच्याकडे काय म्हणतात, भार्या, अर्धांगिनी, पत्नी, बायको, ते यांच्याकडे एक शब्द लय चांगला आहे. स्त्रियांना लक्ष्मी आल्या म्हणतात. लय गोड शब्द आहे महाराज, लय गोड शब्द आहे. एकदा या शब्दासाठी यांच्यासाठी टाळ्या होत्या. फार गोड शब्द आहे, लक्ष्मी आल्या म्हणतात. त्या कोठ्याला आमचं कीर्तन होतं तेव्हा कळालं आम्हाला, लक्ष्मी आल्या, लक्ष्मी आल्या असा शब्द आहे. चांगला शब्द आहे. ते मराठवाड्यात शब्द आहे. मग आमचं बिराड आलं, आणि त्या आमच्या अकोल्याकडे आता नवीन शब्द आला, आमची ट्रॉली. नाही, एवढं नाही मारत, एवढं पण मारतील ना आपल्याला. 8 दिवस थांबायचं आहे का ना? तुम्हाला 6 दिवस थांबायचं आहे का जायचं आहे? नाही तेवढं सांगा ना. हा, मग रात्रीच्या 2:30 वाजता आमची ट्रॉली घराच्या बाहेर आली. नाही कळालं म्हणे, आमच्या म्हणजे 12वी 3 वेळेस नाही, 12वी 5 वेळेस. ते म्हणे, अहो, म्हटलं काय, तुम्ही झोपत का नाही? म्हटलं, अगं मला ना झोपच येत नाही. मग म्हणे, झोपीच्या गोळ्या घ्या. मी म्हटलं, मी 3 घेतल्या. आणि मग म्हटली, किती बारीक ऐकतात पाय. याच्यासाठी पंखा बंद करायला लागला, भांडवलच त्यात आहे. किती बारीक ऐकतात, चिंतन नाहीत ऐकणार. महाराजची बायको काय म्हणत होती, महाराजची बायको काय. महाराज, एक हात जोडून विनंती आहे, मी दररोज श्रोत्यांना सांगतोय, जेवढा विनोद शांततेत ऐकताना आणि एकाग्रतेने ऐकताना, तेवढं चिंतन जर एकाग्रतेने ऐकलं ना, तर हे कमरेला विंचू चावलेले कीर्तनकार जन्मालाच येणार नाही. खोटं नाही बोलणार तुम्ही. जेवढा विनोद सुद्धा एकाग्रतेने ऐकता,
तेवढं चिंतन सुद्धा एकाग्रतेने ऐकत चला. पुढे चालतोय मी. याज्ञवल्क्यांनी मैत्रीला प्रश्न केला. गोड सिद्धांत आहे, फार गोड आहे का. याज्ञवल्क्यांनी मैत्रीला प्रश्न केला, मैत्री तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखा करताय की काय बोलता महाराज. चक्रवर्ती सम्राटाची मुलगी आहे, राजवैभवाचा त्याग करून तुमच्या फाटक्या झोपडीत संसार करायला आली. तुमच्या गळ्यात हार घातला त्यावेळेस कळालं तुमचा अधिकार मोठा आहे. 7 जन्म तुमच्यासोबत अविरत संसार करण्याचा पण घेऊन आली महाराज, आणि तुम्ही मला विचारता तुझं माझ्यावर प्रेम माझ्या सुखा करताय की महाराज तुमच्या सुखा करताय. नाही मैत्री, खोटं बोलतेस. याज्ञवल्क्यांची वचनं फार गोड आहेत. याज्ञवल्क्य म्हणतात, नवारे पत्युक कामाय पतिप्रियो भवती, आत्मनस्सु कामाय पतिप्रियो भवती, नवारे जाया कामाय जाया प्रिया भवती, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती, नवारे पुत्रस्य कामाय पुत्र प्रियम भवती, आत्मनस्तु कामाय पुत्र प्रियम भवती, नवारे सर्वस्य कामाय सर्वं प्रियम भवती, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियम भवती. कंचनपूरकर याचं स्पष्टीकरण सांगतो. याज्ञवल्क्य मैत्रीला सांगतात, हे मैत्री, या जगाचा नियम आहे. या जगात मी बोलतो हे व्यवहारिक नाही, हे पारमार्थिक आहे. या जगात पतीचं पत्नीवर, पत्नीचं पतीवर, मायबापांचं मुलावर, मुलाचं मायबापावर. ए मैत्री, या जगात हे सगळेच जीव जर एखाद्या वस्तूवर, एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या पदार्थावर प्रेम करत असतील, आपण तिघांवरच प्रेम करतो, वस्तू, व्यक्ती किंवा पदार्थ. या जगतातले सर्व जीव जर एखाद्या वस्तूवर, एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या पदार्थावर प्रेम करत असतील, तर त्या जीवाचं प्रेम त्या वस्तूच्या, त्या व्यक्तीच्या किंवा त्या पदार्थाच्या सुखाकरता नसून आत्मनस्तु कामाय, स्वतःच्या सुखाकरता सर्व जीव एकमेकावर प्रेम करतात. विठ्ठल या जगात एकमेकावर प्रेम आहे ते बाष्कळ आहे. हे मी मोठं उदाहरण सांगतो बाबा, तुमच्या डोक्यात भ्रम राहायला नको म्हणून मोठं उदाहरण देतो. चंडू त्या कालियाच्या डोहामध्ये बुडाला, आणि बुडाल्यानंतर भगवान परमात्म्यांनी कदंबाच्या झाडावरून त्या डोहात उडी घेतली. उडी घेतली, माहित होतं या डोहामध्ये कालिया राहतो, ज्याच्या विषाच्या प्रभावाने तीरावरली सगळी झाडं वाळून गेली होती, ज्याच्या विषाच्या प्रभावाने तीरावरल्या गायींनी पाणी पिलं तर त्या मरायच्या. जोरात धावत गोपाळ गेले, यशोदे तुझं पोरग यमुनेच्या डोहात बुडालं. यशोदेला वाटलं माझं लेकरू कालियाच्या डोहात बुडालं, आता जिवंत राहिलं नसेल. यशोदा धावत सुटली. जगाच्या मालकाची माय. मी हे व्यवहारिक बोलत नाही, व्यवहारात तुमची माय तुमच्यावर खरं प्रेम असेल, व्यवहारात माय बापासारखं प्रेम नाही, पण मी बोलतोय हे याला आध्यात्मिक वारसा आहे, त्या वारसेने बोलतोय. जगाच्या मालकाची माय धावत निघाली. गावाच्या बाहेर यमुना माय वाहते, आणि त्या यमुनेच्या एका मोठ्या डोहामध्ये कालिया राहतो, आणि त्या डोहात माझ्या लेकरांनी उडी घेतली म्हणून जगाच्या मालकाची माय यशोदा धावायला लागली. यशोदा माय धावत होती. लोकांना वाटलं आता ही या डोहात उडी घेते की काय, आणि जगाच्या मालकाची माय त्या डोहाच्या समोर गेली. तिने भला मोठा डोह पाहिला, पण समोर मरण दिसलं. यात उडी घेतली की माझा सुद्धा मृत्यू आहे म्हणून जगाच्या मालकाची माय डोहापर्यंत वेगाने धावत आली. आणि तुकोबार, मी नाही म्हणत हो, तुकोबार म्हणतात, एकदा का डोह पाहिला आणि समोर मृत्यू दिसला की जगाच्या मालकाची माय मागे सरे माय. तुकोबार म्हणतात, पाऊला पाऊली जगाच्या मालकाची माय जर मागे सरते तर तुमचा आमचा व्यवहारातला काय विचार आहे. महाराष्ट्रातले एक जुने कीर्तनकार होते बाबासाहेब इंगळे. एक सुंदर दृष्टांत सांगायचे भारत बाबा. ते म्हणायचे, एका माकडीनीचं पिलू एका हौदात पडलं, आणि हौदात पडल्यानंतर त्या पिलाला वर येता येत नव्हतं म्हणून ती माकडीन त्या हौदात शिरली, हौदात गेली. तेवढ्यात योगायोग शेतकऱ्याने मोटरीचं बटन दाबलं, हौदामध्ये मोठी धार पडायला लागली, हौद भरायला लागला. ते पिलू बुडायला लागले. त्या माकडीने पिलाला घेतलं, आपल्या कमरेवर धरलं, पण तिच्या कमरेपर्यंत पाणी आलं. तिला वाटलं आता बुडणार म्हणून तिने पिलाला काखेत घेतलं, तिच्या छातीपर्यंत पाणी आलं. पिलाला खांद्यावर घेतलं, तिच्या खांद्यापर्यंत पाणी आलं. नंतर तिने पिलाला डोक्यावर घेतला. आता पर्याय संपला. तिच्या नाकातोंडात पाणी जायला लागलं. ज्या वेळेस माकडीनीच्या नाकातोंडात पाणी जायला लागलं ना, त्यावेळेस त्याच माकडीने त्याच आपल्या पिलाला, त्याच लेकराला स्वतःच्या पायाखाली दाबलं, आणि त्याची पायरी करून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वर आली. या जगातलं व्यवहारातलं प्रेम आत्मनस्तु काम आहे. जेवढं स्वतःच्या जीवावर आपण प्रेम करतो, ए बाबा ऐका रे, असं ऐकायला भेटत नाही आजकाल. आजकाल माय एका शिवरंजनी 41 मागते, तुम्हाला किती द्याय पाहिजे? असं झालं ते. जगाच्या मालकाची माय, व्यवहारातलं प्रेम, अंतकरणावर सगळे एकमेकावर प्रेम करतात साहेब, एकमेकावर. काही लोक म्हणतात ना आमचं तुमच्यावर प्रेम आहे. एक सरळ अर्थ आहे,
त्याच्या मनाच्या विरोधात वागून बघा, किती प्रेम आहे ते सरळ कळेल. हे जग आपला तिरस्कार, आपला द्वेष, आपला मत्सर आपण वाईट वागतो म्हणून करत नाही साहेब. आपण या जगाच्या मनासारखं वागत नाही म्हणून आपला द्वेष करत असतो. हे जग मोठं बेगडी आहे म्हणून प्रेम कुठंच मिळत नाही. प्रेम एका पायरीवर भेटतं भोजने बाबांच्या. प्रेम एका पायरीवर भेटतं समर्थांच्या. व्याधी वारुणी केले कैका संपन्न करविले भक्ता लागे विठ्ठल दर्शन. प्रेमाने एखाद्या भक्ताने विठ्ठलाचं दर्शन मागावं ते माझ्या श्रींनी द्यावं. हे प्रेम तिथं मिळतं. प्रेम मिळतं आळंदीला, प्रेम मिळतं नामदेव पायरीवर, प्रेम मिळतं तुकोबाऱ्यांच्या बीजोत्सवात. संतांकडे प्रेम मिळतं. व्यवहारात प्रेम मिळत नाही, स्वार्थ भेटतो. स्वार्थ 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 भेटतो. ज्या लेकरासाठी प्रयत्न केले, संपत्ती गोळा केली, तेच लेकरू परदेशातून सांगते. घडलेलं उदाहरण आहे. माझ्या बापाच्या अंतविधेला मला येता येणार नाही, कॉर्पोरेशन करेन, म्युन्सिपाल्टीकडे माझ्या बापाचं प्रेत द्या आणि तिकडे कचऱ्यात टाकू द्या, पण माझं येणं होत नाही. जीवन संपेपर्यंत ज्या लेकरासाठी संपत्ती गोळा केली ते जर असं सांगत असेल तर प्रेम करायचं कोणासाठी? एक आहे तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी एका चक्रपाणी वाचून. या जगात आपल्यावर खरं प्रेम कोणी करू शकत नाही. संत प्रेम करतात. संतांचं प्रेम असं अलौकिक आहे की या संतांच्या प्रेमाची भूक आपल्याला असली पाहिजे. आपलं काय सांगता, असं प्रेम संतांचं अलौकिक आहे की व्यवहारातल्या कोण्याही प्रेमाची भूक त्यांना नाही. संतांच्या प्रेमात देवाकडे काय कमी आहे? कर्तुम कर्तुम, पहिल्या टिपणात आळंदी करायचा. कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम, 14 विद्या 64 कला त्याच्याकडे आहेत. पण देवाकडे एकच वस्तू नाही, ती म्हणजे प्रेम. तीच वस्तू, त्याच गोष्टीचा त्याला दुष्काळ आहे आणि त्याच गोष्टीची त्याला भूक आहे. जे संतांकडे प्रेम आहे त्याच प्रेमाचा विचार तुकोबारे सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. ऐ थोर प्रेमाचा भुकेला, 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 हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला. वर घ्या एकदा. हा. घ्या वर. घ्या वर सर. घेतले का? घेतले? राहू द्या सकाळपर्यंत. एक म्हटलं की टाळीवर. हा घ्या वर, घ्या वर. असं सरळ. एक 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 चालू द्या. एक 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 एक
विठोबा रखुमाई ढोबार घुमाई विठोबा रखुमाई तेज ढोबार हरी हरी घुमाई विठोबा रखुमाई तेज ढोबार घुमाई विठोबा रखुमाई तेज ढोबार देवाला ज्या प्रेमाची भूक आहे देवाला ज्या प्रेमाचा दुष्काळ आहे असं प्रेम कोणी करतात तर संत करतात. नेमकं देवाला कोण्या प्रेमाची भूक आहे? अलीकडच्या काळात तर देवावरचं प्रेम एवढं सोपी झालं या एका वर्षात महाराष्ट्रात. किती सोपी झालं देवावरचं प्रेम या एका वर्षात? एक लोटा जल, बोला बोला जरा बोला, लाखानवाडा एक लोटा जल सारी समस्या का हल. किती देवावरचं प्रेम सोपी झालं. एवढं प्रेम अहो देवाला तर लोक एवढं प्रेम बाष्कळ देवावरचं प्रेम कसं. देवाला तर अशिक्षितच समजतात लोक. बघा ना ते ए पोरो देवाला तर अशिक्षितच समजतात. ते देवळात गेले की देवाचं दर्शन करतात, समोर दानपेटी ठेवलेली असते, मग त्याच्या खिशात ते बंडल असतं ना, ते बंडल असतं तसं ते बंडलच असतं. हा नाही कळालं ते बंडल असतं तसं ते बंडलच असतं. आणि समोर दानपेटी ठेवलेली असते, ते देवाचं दर्शन घेते आणि ते खिशातलं बंडल काढते. पोरो सगळ्यात मोठी नोट कितीची रे? हा सगळ्यात मोठी नोट पोरो सगळ्यात मोठी नोट दादा. तुम्ही तर कमालच केली राजा. आता तुम्ही तर बाउंड्रीच्या बाहेरच गेले ते तरी आज होते. बस 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 मरून तुमच्याच पोटी येऊ का आता मी सांगा बरं. जाऊ द्या आता जाऊ द्या. सगळ्यात मोठी नोट कितीची? 500. आता या जरा आता आमच्या पक्षात या मोदीच्या नाही का. हा नाही कळालं का? असू द्या. हा सगळ्यात मोठी नोट झालं आमचं, केलं आम्ही एकदा वाटोळ, झालं असू द्या. सगळ्यात मोठी नोट कितीची? सगळ्यात मोठी नोट 500ची. ते बंडल खिशातलं काढते. देवाला लोक अशिक्षित समजतात. ते समोर दानपेटी दादा ठेवलेली असते. ते पहिली 500ची नोट टाकते का? नाही, मागे सारते. दुसरी 200ची ती टाकते का? नाही. तिसरी ती टाकते का? चौथी ती टाकते का? पाचवी ती टाकते का? किती कंजूसा राजा. 20 रुपये ना टाकत तुम्ही. 20 रुपये ना टाकत म्हणजे कठीणच काम झालं नाही आता. 20 रुपयावर आले तरी हा नाही ते जबरदस्ती उदू नका बरं काही असं. 20 रुपयाची कठीणच काम झालं ना. फाटकी वीसची नोट टाकायची आणि मग देवाला म्हणायचं देवा महापौराचा नंबर सरकारी कोट्यातून इंजिनिअरिंगला लागू दे 20 रुपयात. या जगात महाराज जेवढे बाष्कळ प्रेमाचे 2 प्रेम सांगतो आणि मी समारोपाकडे येतो. 2 प्रेम आहेत या जगात. तरुण बसलेत म्हणून या विषयाला थोडा स्पर्श करतो, थोडं मॉनिटर. 2 प्रेम आहेत या जगात. 2 प्रेमच करायचंय ना. ज्या प्रेमाची भूक जगाच्या मालकाला आहे ते संतांनी प्रेम केलं. देह जावो अथवा राहो हे संतांचं प्रेम आहे. किती प्रेम आहे. त्या प्रेमाची सीमा काय? शरीर संपलं तरी चालेल पण पांडुरंगावरचं प्रेम कमी व्हायला नको. दृढ भाव. भाव शब्दाचा अर्थ प्रेम, कारण प्रेम नसतू प्रथमा अवस्था भाव इत्युच्यते बुधैही. सुज्ञ लोक प्रेमाच्या प्रथमा अवस्थेला भाव म्हणतात. दृढ भाव पांडुरंगाच्या चरणावर ज्यांची निष्ठा आहे असं हरिभक्ताचं प्रेम आहे. मी 2 प्रकारचं प्रेम सांगतो. तरुणांनो तुम्हाला प्रेमच करायचंय ना, दोघांसारखं करा. व्यवहारातलं कोणतंही पद आपल्याला मिळालं नाही तरी तो 2 पदापैकी 1 पद प्राप्त केल्याशिवाय या महाराष्ट्राच्या मातीत आणि भारताच्या भूमीत जन्माला आलेल्या तरुणाने नाही का हे शरीर या मातीशी समर्पित करायचं नसतं. त्यातलं पहिलं प्रेम केलंय हरिभक्तांनी आणि त्यातलं दुसरं प्रेम केलं देशभक्तांनी. मी नेहमी सांगतो, भारताचे माजी पंतप्रधान वंदनीय अटल बिहारी वाजपेयी लिहितात, एका हरिभक्ताचं आणि एका देशभक्ताचं प्रेम या पृथ्वीच्या पाठीवरचं अलौकिक प्रेम आहे. ते असं लिहितात. मी कोण्या पक्षाचं नाही, पण त्यांची लेखणी फार सुंदर आहे. ते म्हणतात, ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है. कोणीतरी द्या दोघांपैकी. ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो भी इसके लिए और मरेंगे तो भी इसके लिए. लेकिन मरने के बाद गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो उससे भी आवाज आएगी, भारत माता की जय. जरा 2 वाक्य सांगतो. प्रेम असं करा की मेल्यानंतर सुद्धा एकतर ज्यांच्या हाडातून भारत माता की जय येतो अशा देशभक्तांसारखं, किंवा मेल्यानंतर सुद्धा ज्याची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणतात अशा हरिभक्तासारखं प्रेम करा. जगाच्या पाठीवरचे दोन्ही प्रेम अलौकिक आहेत. दोन्ही प्रेम. मी एक भाव थोडा व्यावहारिक सांगत असतो पण सांगितलंही पाहिजे. आमच्या डोक्यावर फेट आहे. कोण्या रंगाचा आहे? बोला लवकर, वेळ कमी. लाल रंगाचा आहे.
तुमच्या पत्रिकेवरचे सगळ्या रंगाचे फेटे वेगवेगळे आहेत. कोणी पांढऱ्या रंगाचा पांढऱ्या नाही हा, कोणी पांढऱ्या रंगाचा बांधतो, कोणी लाल रंगाचा बांधतो, कोणी पिवळ्या रंगाचा बांधतो, कोणी केशरी रंगाचा, कोणी गुलाबी रंगाचा, कोणी भगव्या रंगाचा. औसेकरांचा लातूरकडे फड आहे, ते हिरव्या रंगाचा फेटा बांधतात. वारकरी कोण्या रंगाचा फेटा बांधतो या रंगाकडे मला सध्या जायचं नाही, कारण मला पांडुरंगात राहायचंय. वारकऱ्याला रंग महत्वाचा नाही, सगळ्या रंगांना एकत्र करणारा पांडुरंग वारकऱ्याला महत्वाचा आहे. चला, वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा कोण्याही रंगाचा असू द्या, आता कोण्याही रंगाचा असू द्या, कोण्याही रंगाचा असू द्या, पण वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा या मातीवर त्या देशभक्तांनी प्रेम केलंय, अतूट प्रेम केलं, म्हणून त्यांच्या त्या प्रेमामुळेच व्यवस्थित आहे. वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा हरिभक्ताच्या व्यवस्थित राहावा म्हणून त्या देशभक्तांनी या मातीवर किती प्रेम केलं. कंचनपूर कराय का एका व्यवहारिक पद आहे, जरा म्हणतो मी ते, आम्ही थोडं व्हायरल केलं ते महाराष्ट्रात. वारकऱ्यावरचा डोक्यावरचा फेटा व्यवस्थित राहण्यासाठी त्या देशभक्तांनी किती कष्ट केले. एका जम्मूच्या कवीने रेखाटलेलं पद आहे आणि एका राजस्थानच्या, मला वाटते गुजरातच्या एका गायकाने गायलेलं सुंदर पद आहे. महाराज वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा व्यवस्थित राहण्यासाठी किती कष्ट केले, हेच गोड लागले. बरोबर आहे, बरोबर, थोडा ऐकू. किती गोड लागले. वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा व्यवस्थित राहण्यासाठी त्यांनी किती कष्ट केले आणि किती प्रेम केलं. ऐका, फार गोड लिहिलंय ते. तलवारों पे सर, आमच्या एकदा संतोष भाऊ साठी टाळ्या वाजवलं, लय गोड लावलंय माणसं. माणूसच गोड आहे, लावलंय लय गोड. तलवारों पे सर वार दिए, काय केलं त्यांनी, प्रेम सांगू, प्रेम. अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कही हमने सर पे ये केसरी रंग सजाया है. किती प्रेम केलं या मातीवर त्यांनी. ऐका, तेरी मिट्टी आमच्या जवळ तुमचा लय फायदा केला, एवढा कमीत कुठं जात नाही मी भाऊ. आता 21 सांगू त्याला गुंतलं ना काम. एक सांगू का, 9 ग्रह आहेत, पण 10वा ग्रह माहित आहे का कोणता आहे? जामा तो दशमो ग्रह, जावई 10वा ग्रह आहे. तेरी मिट्टी किती प्रेम केलंय. तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. हे जेवढे तरुण कीर्तनात आले ना, हे सगळे वाघ आहेत, वाघ. मी नाही, तू देशभक्त लिहितो. ओ देश मेरे तू जीता रहे, तूने शेर के बच्चे पाले, एक लाल हुआ बलिदान तो क्या 100 लाल तेरे रख
सांगतो हे आई, ओ माई मेरी क्या फिक्र तुझे क्यों आंख से दरिया बहता, तू कहती थी तेरा लाडू में और चांद हमेशा रहता है, तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू, तेरी मिट्टियों मैं बह जावा तेरे खेतों लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. मला याचा बॅकग्राऊंड फार आवडतो, तुम्ही म्हटलं होता मला फार आवडतं. ओ, ओ, प्रेमच करायचंय ना या दोघांसारखं, एकतर देशभक्तासारखं नाही तर हरिभक्ताचं तर प्रेम तर अलौकिक आहे, सगळ्या शास्त्रांनीच प्रेमवरून आलंय. पण हरिभक्ताच्या प्रेमाची भूक जगाच्या मालकाला आहे, थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. पण असं प्रेम केलं कोणी? ऐका महिमा आवडीची बोरे खाई बिल्लटीची, हे प्रेम शबरीने केलं. शबरी सगळ्यांना माहित आहे, बिल्ल समाजात जन्माला आलेल्या एका म्हातारीने प्रेम केलं, सगळ्यांना प्रसंग माहित आहे. अगदी एक 5 मिनिटात प्रसंग सांगतो पुढे वेळेच. प्रथम क्षेम करम भवेत, पहिल्या दिवशी लय काम करू नये. पहिल्या दिवशी जर लय व्यायाम केला तर दुसऱ्या दिवशी व्यायाम करायला उठतच नाही. म्हणून पहिलं असं थोडं टप्प्याटप्प्याने वाढत गेलं पाहिजे वेळेचा प्रकार, नाही का? म्हणजे शेवटच्या दिवशी 2 वाजेपर्यंत गेलं पाहिजे असंही नाही. हा ऐका, ते भिल्ल समाजात जन्माला आलेली मुलगी आहे, 7 वर्षाचं मुलीचं वय आहे, उद्या तिचं लग्न आहे. भिल्ल जात आहे, जंगलात राहणारी जमात आहे, त्या जमातीचा राजा तिचा बाप आहे, त्या पोरीचं लग्न ठरलं, एकच पोरगी आहे. उद्या तिचं लग्न आहे, आज तिला आपल्या झोपडीच्या समोर काही बकरे बांधलेले दिसले. तिने बाबाला विचारलं, बाबा हे बकरे कशासाठी? बाडा उद्या तुझं लग्न आहे, आपल्यामध्ये पद्धत आहे, पहिल्यांदा या बकरांचा बली कुलदेवीला द्यावा लागतो, नंतरच तुझं लग्न उद्या होणार. सकाळी बली, दुपारी लग्न. बाबा या निरपराध जीवांचा बली का घेता? माझ्या जीवनात आनंद, यांच्या जीवनाचा दिवा का विझवताय? बाबा विनंती आहे, असं करू नका. बाप म्हटला, बाळा असं नाही केलं तर देवी कोपेल. काही लोक म्हणतात देवाला बली पाहिजे, देवाला नाही तुलाच पाहिजे. देवाला दे ते खुरं नाही, तिकडे नाही जात. आता कोण्या लोकांनी बली देण्याची पद्धत कोण्या लोकांनी आणली सांगू का? सोप्यात एक वाक्य बोलतो पुढे चालतो. स्वतःच्या तोंडाचे चोचले भागवण्यासाठी ज्या लोकांनी देवाची ढाल केली त्या लोकांनी बली पद्धत आणली. आता नाही पुढे जात. मांस खाता हंस करी जोडोनी वैरी ठेवीला, जोडोनी वैरी ठेवीला, जोडोनी वैरी ठेवीला. मांस खाता हंस करी जोडून वैरी ठेवीला, जोडून वैरी ठेवीला, जोडून वैरी ठेवीला. आपल्याला तिकडे वर भोगावं लागतं. मारिती झोडीती तोडीती निष्ठूर, यमाचे किंकर बहुसाला नाही त्या यमासी करुणा. मांस खाता हंस करी जोडून वैरी ठेवेला. त्या बापाने त्या भिल्ल समाजातील जंगलात राहणाऱ्या जमातीतील त्या 7 वर्षाच्या मुलीला सांगितलं, बाळा असं नाही केलं तर देवी कोपेल. मुलीच्या लक्षात आलं बाप आपलं ऐकणार नाही. मग काय केलं पाहिजे? मुलगी संध्याकाळच्या वेळेला झोपडीत जाते, झोपलेली असते, तिच्या रात्रभर तिला झोप लागत नाही. डोळ्यासमोर तोच प्रसंग असतो. सकाळी जर आपण उठलो ना, आपलं जर लग्न झालं तर त्या निरपराध जीवांचा बली जाणार आहे, होणारा पाप आपल्या डोक्यावर बसणार आहे. पापाला भीत होती रे 7 वर्षाचं लेकरू, पापाला भीती 7 वर्षाचं लेकरू. एक सांगू का, लोक म्हणतात आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही. ए बाबा, कोणाच्या बापाला भिऊ नको, तो बापाला पण भिऊ नको, पण एका गोष्टीला भ्या, तिचं नाव आहे पाप. माणसाने पापाला भिलं पाहिजे.
सहज खोटं बोलतात हो. सहज आजी वारली म्हणतात माझी. कोण? आता ती झाकली 29 लाखाची, नका उघडायला लावू. नाही, मी कोणाकडे नाही जात. सहज सहज आमची लोक, महाराज ते येणं जमत नाही दादा, माझी आजी वारली. त्याची आजी 7 वेळेस स्वर्गातून येऊन मेलेली असते. म्हणजे कीर्तनकारास सांगतो बरे, कीर्तनात जायचं नसलं तर तो पर्याय नाही का. सहज खोटं बोलतात लोक. सहज एक सांगू, तुमच्या वाणीत संत बोलतात ते होतं का होतं सांगू? कारण ते खोटं बोलत नाहीत म्हणून. वाणीला एकदा सत्य बोलण्याचं वळण लागलं ना, की त्या वाणीतून निघालेला शब्द सत्य होतो. ज्ञानोबाराय म्हणतात, मी खोटं बोललेलो मला आठवत नाही, पण आम्ही खरं किती बोललं सांगू? माझी असत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प. बहुत कल्प आम्ही खरं बोलण्याचं तप केलं, म्हणून रेड्याला ऋग्वेद बोलायला लावला आम्ही. म्हणून निर्जीव भिंत चालली. संतत्व मिळणं अगदी सोपं आहे, सत्यत्वाचं तप करता आलं पाहिजे. सत्य बोले मुखे दुखवी अनेकांचे दुखे. काही लोकांना वैराग्य मूर्ती म्हणतात लोक. ए बाबा, तो वैराग्य मूर्ती नाही, तो तोंडावरचे बोंड हालतोय. वरून गोड बोलतोय, फक्त वरून. कोणाला बाबा म्हणायला लागू नका लगेच. जी लोक आपल्याला अर्धा तास, मी तर आमचे बरेच मोठमोठे, माझं वय नाही हो, माझा अधिकार नाही तेवढा. आमचे गुरुवर्य राऊत बाबा म्हणतात, कीर्तनकार 2 तास किती चांगला बोलतो, याच्यापेक्षा तो 22 तास करतो काय हे निरखून कीर्तन घ्या. तो 2 तास किती गोड बोलतो याच्यावर निरखून कीर्तन घेऊ नका. तो 22 तास चॅटिंग करतो का कीर्तनातच चॅटिंग करतो हे बघून घेऊ. नाही आता ते तसं नाही बरं, चावडीवर दरोडा टाकू नका तुम्ही. ते रविभाऊ तुमच्याकडे पाहता, आता काय ते कठीणच का नाही. ते ऐका, काम आहे. आणि कुठं होतो मी? पापाला भीते मुलगी झोपलेली असते, तिला वाटतं आता करायचं काय, म्हणून मध्यरात्री ती पोरगी निघते. बाबा, लग्नच झालं नाही तर मरतील कसे ते बकरे. जंगलाच्या दिशेने रात्रभर धावते. भिल्ल पाहत, ए त्या भिल्लाची पोरगी पळाली, पकडा तिला, धरा तिला, उद्या तिचं लग्न आहे. बलदंड शरीराचे, उंच पुरे, काडे कबिन्न दिसणारे, भाले हातात, परशु हातात असलेले भिल्ल तिच्या पाठीमागे लागतात. आणि ते 7 वर्षाचं लेकरू धावायला लागतं. ती त्यांच्या पुढे धावते. रस्त्याने काळा कुट्टा अंधार असतो, तिला समोरचं दिसत नाही. अनवाणी पायाने 7 वर्षाचं लेकरू धावते. आता जर मी या भिल्लाच्या हाती लागली तर बाप माझी मान कापेल, मला धावावं लागेल माझ्या जीवाच्या साठी. म्हणून लेकरू धावते, समोर जाते. उजव्या बाजूने तिला दुर्गंध येतो, दुर्गंधाच्या दिशेने जाते. भला मोठा उंट मेलेला असतो, त्या उंटाच्या पोटाच्या भागातला जंगलातल्या हिंस्र पशूंनी खाऊन टाकलेला असतो. दुर्गंधी येते, पण त्या उंटाच्या पोटात जीव वाचवण्यासाठी ते लेकरू लपतं. मागून ते भिल्ल येतात, पाहतात. त्यांच्याही लक्षात येतं उजव्या बाजूने दुर्गंधाला, पण लक्षात येतं लहान लेकरू दुर्गंधाच्या दिशेने जाणार नाही, म्हणून ते विरुद्ध दिशेने निघून जातात. जसे भिल्ल निघून गेले तसे ते लहान लेकरू, ती 7 वर्षाची मुलगी त्या उंटाच्या पोटाच्या बाहेर येते आणि ती विरुद्ध दिशेने चालायला लागते. रात्रभर अनवाणी पायाने, काटे दगड माती तुडवत त्या जंगलाच्या रस्त्याची निघालेली 7 वर्षाचं लेकरू. का? कारण पाप होणार आहे, काही प्राणी माझ्यासाठी मरणार आहेत, म्हणून घर सोडून निघाली. घर सोडून निघाली. 2 प्रकार आहेत बाबा. एक 7 वर्षाचं लेकरू, ही आहे रामायणातली मुलगी, की स्वतःचा जीव वाचावा म्हणून घर सोडून निघाली. आणि एक व्यवहारातली मुलगी आहे, की पोलीस स्टेशनला गेल्यानंतर म्हणते मला माझ्या मायबापापासून धोका आहे साहेब. ज्या मायबापाने तळहाताच्या फोडासारखं जपलं, त्याच मायबापाला ज्यावेळेस ती म्हणते मला यांच्यापासून धोका आहे, त्यावेळेस त्याच बापाच्या प्राण गमावण्याला कारण ती मुलगी ठरते. एक ही मुलगी आहे, आणि ही एक 7 वर्षाचं लेकरू आहे, की दुसऱ्याचा प्राण वाचावा म्हणून धावते. जाते, थोडी सकाळ होते. काय करावं, काय दिशा आपल्या जीवनाची. म्हणून एक महात्मा आपल्या आश्रमातून एका सरोवरावर स्नानाला जात असतो. त्या महात्म्यासोबत काही शिष्य असतात. जाताना ती मुलगी पाहते, एका भल्या मोठ्या झाडाच्या आडोशी अशी लपते. त्या महात्म्याला पाहते, पण विचार करते आता करायचं काय, आपल्या जीवनाची गती काय, पुढे काय आपल्या जीवनाचं. तिच्या डोक्यात काय करू, घरी जाऊ, नाही, बाप वात्सल्याने पोटाजवळ घेईल, पण बाप त्या लेकरांना मारल, नाही, नको जायला घरी. तेवढ्यात तो महात्मा स्नान करून आश्रमात निघून जातो. मुलगी त्या रस्त्यावर येते. एकदा ते 7 वर्षाचं लेकरू त्या रस्त्यावर आलं की मग तिला वाटते करायचं काय. डोक्यात युक्ती सुचते, काय 7 वर्षाचं तिचं पुण्य,
तिला डोक्यात युक्ती सुचते, म्हणे काय करावं, काय करावं म्हणे. या रस्त्याची सेवा करायची. म्हणे कशी सेवा करायची. या रस्त्यावरून हा महात्मा त्या सरोवरावर स्नानाला येतो. दररोज रस्ता झाडायचा, रान गाईचं शेण आणायचं, त्यावर सडा टाकायचा आणि जंगलातली वेगवेगळ्या रंगाची फुलं गोळा करायची आणि त्याच्या रांगोळ्या त्या रस्त्यावर घालायच्या. दररोज ती मुलगी 7 वर्षाचं लेकरू 7 वर्षाची छोटी मुलगी दररोज सेवा करते. रस्ता झाडणे, सळा टाकणे, फुलाच्या रांगोळ्या काढणे. सांगताना मला तुम्हाला आनंद होतो कंचनपूरकर. 7 वर्षाची मुलगी 70 वर्षाची म्हातारी होते. दररोज सेवा आहे. पण या कथेची विशेषता ही आहे की ज्या महात्म्याच्या रस्त्याची सेवा करते त्या महात्म्याला एकही दिवस डोळ्याने दिसत नाही. एकही दिवस डोळ्याने दिसत नाही. ही या कथेची विशेषता आहे. आम्ही तर एक दिवस हरिपाठात आलो तर तुम्हाला आम्हाला वाटते की देव आपल्या घरी पाणी भरायला आला पाहिजे. येतात का हरिपाठात? येतात ना? हा वा, त्यांच्या मायबापासाठी एकदा टाळ्या वाजवा गोड. 100 मुलं 100 मुली हरिपाठाला येतात. वा, जास्तीत जास्त संख्येने या. वा, माता मंडळी तुमच्याही चरणावर दंडवत. नाही, मी तेच सांगत होतो, एकदाच हरिपाठाला आलो की आपल्याला वाटते देव आपल्या घरी पाणी भरायला आला पाहिजे. पण 7 वर्षाचं लेकरू 70 वर्षाची म्हातारी होते. एकही दिवस दिसली नाही. पण शरीर थकलं आणि एक दिवस सेवेला उशीर झाला. सळा टाकला होता, फुलाच्या रांगोळ्या काढायच्या राहिल्या होत्या. एक म्हातारी जशी आपल्या दारात अंगणात रांगोळी काढायला बसावी, तिला उक्कड बसता येत नाही म्हणून खाली टेकलेली असावी, एक पाय लांबवलेला असावा आणि एक पाय आखूड केलेला असावा आणि हात टेकून जशी ती रांगोळी काढते ना, तसं ही म्हातारी एक एक फुलाची रांगोळी काढत होती. सरोवराकडे तोंड होतं. मागून महात्मा आला. शिष्याला सांगितलं, शिष्यांनो, हीच आहे रे ती, आजपर्यंत दिसली नाही, आता दिसली, हळू चला. महात्मा हळूहळू म्हातारीच्या मागे आला. म्हातारीला मागून आवाज मारला, हाक मारली, ए आई, ए आई, तूच आहेस का ग? तुझ्या उपकाराचं ओझं आमच्या डोक्यावर ठेवणारी आणि आमची नकळत सेवा घेणारी तूच आहेस. म्हातारीच्या लक्षात आला, आज महात्म्याने आपला सेवेला उशीर झाला. शरीर थकलं. महात्मा म्हातारीच्या समोर आला. तिच्या दोन्ही हाताला हात दिले आणि तिला उभं केलं. ए आई, बाबा मला माफ करा, मी तुम्हाला न कळत तुमची सेवा घेतली. नाही ग आई, काय नाव तुझं? बाबा, एका सामान्य भिल्लाच्या पोटी जन्माला आलेली भिल्लाची मुलगी आहे. काय नाव बाळा तुझं? माझं नाव शबरी आहे बाबा. शबरी नाव आहे तुझं? हो. माग बाळा, माग शबरी, तुला काय पाहिजे? बाबा, हा, मला 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 काही नको. नाही, काहीतरी माग. म्हणे बाबा, एकच इच्छा आहे. मागणंच कशाला म्हणतात माहित नाही. 7 वर्षाची होती तेव्हा आली, पण एक मागते. म्हणे काय? या ब्रह्मांडाचा कोणी मालक असेल आणि त्याचा अवतार जर या पृथ्वीवर झालेला असेल तर एकदा त्याची सेवा मला माझ्या हाताने करायची आहे बाबा. एकदा माझ्या जवळ तो आला पाहिजे आणि त्याची सेवा मी केली पाहिजे. ए शबरी, जा, तुला त्याच्याकडे जायची गरज नाही. तो तुझी झोपडी शोधत येईल, शोधत येईल. जा, अयोध्येमध्ये दशरथाच्या कौशल्याच्या उदरामध्ये जन्माला आलेला राम. आजपर्यंत शबरीने झोपडी बांधली नाही हो. आपले घर कोटी रुपयाचे असतात, पण आपल्या घरातला देवारा शोधावा लागतो. शबरीने आजपर्यंत आपल्या शरीरासाठी काही बांधलं नाही. माझा राम उन्हाळ्यात आला ऊन, पावसाळ्यात आला पाऊस, हिवाळ्यात आला थंडी वाजेल म्हणून वयाच्या 70व्या वर्षी त्या शबरीने रामासाठी झोपडी बांधली. रामासाठी दररोज हाक मारायची. ते आज मेरे रामजी का बसत नाही इथं, कारण शबरीचा भाव कारुण्यातलाय बोरकर बाबा. शबरीचा भाव गावा माझ्या लता दिदीने. एकदा लता दिदींसाठी टाळ्या वाजवा गोड. ते कथाकार म्हणतात, आज मेरे रामजी का, हा, शबरी करून रसातली आणि ते पद आनंदातलंय. शबरीचा भाव गायला लता दिदीने. बिलासखानी तोडी आहे ती. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघु नंदना, रामा रघु नंदना. शबरी काय म्हणते माहितीये? मी न हिल्या शापित नारी,
मीन जानकी राजकुमारी. मी कोण आहे? दीन रानटी वेडी शबरी, वेडी शबरी. तुझ्या पदांचे अखंड चिंतन ही माझी साधना. काय भाव आहे हो? पतित पावना हे रघुनाथा, एकदाच ये जाता जाता. जसा शब्द तसाच भाव. लता दीदीचा बघा. पाहीन पूजिन ते, खाली जायचंय ना, टेकिन माथा. तोच स्वर्ग, स्वर्गात जायचं ना, तोच स्वर्ग मग इथेच येईल. खरेपणा जीवना रामा, रामा रघु नंदना. आश्रमात कधी येशील रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. रामा रामा
गाता तो आमचे? काय नाव? गजानन भाऊ आमचे एकदा खरंच टाळ्या वाजवा. माझ्या लक्षच नाही माग गजानन भाऊ उभे. अगदी गोड. खरं ना? भगवंताची कृपा आहे खरंच त्यांच्यावर. एकदा खरंच आमच्या गजानन भाऊसाठी जोरदार टाळ्या वाजवा. हे रत्न गावातलंच का आपल्या? किती रत्न आहेत गावात? एक रत्न. हे तर महारत्न आहे. दोन रत्न नाही. महारत्न आहे. महारत्न आहे. हा असू द्या ते आता. प्रभू शबरीच्या झोपडीत आले आणि शबरीची उष्टी बोरं खाल्ली. का खाल्ली हो? ऐका महिमा आवडीची. बोरे खाई भिल्लटीची. का उष्टी बोरं खाल्ली? उत्तर तिथंच आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. पुढे पोहे सुदाम देवाचे फके मारे कोरडेची. सुदामजीचे कोरडेच पोहे खाल्ले देवानी. का खाल्ले? उत्तर तिथंच आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. शेवटी तुकोबाराय म्हणतात, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे. उच्चिष्ट शबरीचे, थोडे सुदामजीचे. तुका म्हणे भक्ती पुढे. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली.